हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर दिवाळीची साफसफाई सगळ्यांची झालीच असेल, तर मी दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात पहिली सुरुवात ही हॉलपासून केलेली आहे। सकाळची देवपूजा वगैरे आवरलेलं आहे। अर्धा पसारा बाहेर काढून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे व्लॉग करायचा तर राहिलाच। त्यानंतर मस्तपैकी छान स्वच्छ केलं सगळं, अंथरुणं एका बाजूला आणि ज्या ज्या वस्तू माझ्या डेकोरेशनच्या आहेत त्या वस्तू एका बाजूला आणि भरपूर सारा पसारा असा घरात झालेला आहे। ते सगळंच आवरायचं आहे। किचन मी रात्रीच आवरून ठेवलेलं होतं, त्यामुळे किचनवरती काही पसारा नाही आहे एवढा, पण जो बाकीचा पसारा झाला आहे तो आवरायचा आहे। तर ऑलमोस्ट हॉल आवरून झालेला आहे। बघू शकता मी टेबल सेट केलेला आहे, छान मस्त असा फॅन स्वच्छ करून घेतला आहे। इथला सगळा पसारा आवरून झालेला आहे। त्यानंतर किचन खाली माझा किराणा आणलेला तसाच पडलेला होता, तो टाकीत भरून झालेला आहे। छोट्या मोठ्या वस्तू आवरायच्या राहिलेल्या आहेत। तर तुमची दिवाळीची साफसफाई कुठपर्यंत आली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते। अगदी दिवाळीची साफसफाई म्हणजे अगदी छोट्या मोठ्या वस्तूंची आवराआवर असते, त्याचमुळे मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींची आवराआवर करता करता इथला पसारा तिथे, तिथला पसारा तिथे, तिथला पसारा दुसरीचकडे असं सगळं माझं होत होतं। काय आवरावं आणि काय ठेवावं असं झालेलं, पण आवरायचं तर आपल्यालाच आहे, आवरणार आपणच आहोत, त्यामुळे जास्त विचार न करता सकाळी कामाला लागले आणि पूर्ण दिवसात एक म्हणजे पूर्ण घर स्वच्छ करायचं असं ठरवलं। किचन तर मी ऑलरेडी 10 दिवसापूर्वी क्लीन केलेलंच आहे नवरात्रीच्या वेळेस, पण मग म्हटलं आता भांडी घासण्यापेक्षा घर आवरून घ्यावं। घरात असं फारसं काही फर्निचर नसल्यामुळे कितीही वेळा आवरलं आणि किती वेळा ठेवलं तरीही तो पसारा होतोच, त्यामुळे म्हटलं चला आता फायनली आपण सगळं व्यवस्थित आवरून घेऊयात। तर बघू शकता इथे माझी गॅलरी आवरून झालेली आहे ही, आणि दुसरी गॅलरीसुद्धा आवरून झाली आहे, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे। बघू शकताय तुम्ही। तर कचरा वगैरे पूर्ण काढून झालेला आहे। मला फरशी क्लीन करायची आहे, पण त्याआधी मला बेडरूम गॅलरी वगैरे धुवून घेतलेली आहे मी। तर सगळं करण्याआधी मला बेडरूम क्लीन करायचं आहे, कारण बेडरूममध्ये अति प्रचंड पसारा आहे आणि तो क्लीन करायचा म्हणजे डोक्याला तापच आहे। कारण अंथरुणं, पांघरुणं, त्यानंतर धुतलेले कपडे, मशीनचं सामान, गाऊन, हा सगळा पसारा बेडरूममध्ये आहे आणि तो सगळा आवरण्यासाठी भरपूर असा वेळ जाणार आहे। साधारण मी 4-4:30ला हे सगळं आवरण्यासाठी लागलेले आणि मला आवरायला किती वेळ लागतो हे मी तुम्हाला दाखवते। तर संध्याकाळी दिवे लावलेले त्यावेळेस इथे खूप साऱ्या मधमाशा आलेल्या, मोठ्या मधमाशा आलेल्या, तर खूप जास्ती येत आहेत। काही उपाय असेल तर नक्कीच सांगा। दरवाजा खिडक्यासारखे लावून ठेवायला लागतात आणि सणासुदीचं एवढं दारं खिडक्या लावून ठेवता येणार नाही, त्यामुळे काही उपाय असेल तर नक्कीच सुचवा। त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर मी थोडासा पसारा आवरून घेतला। बघू शकता इथे बेड वगैरे लावून घेतला, जे वरती थोडं सामान होतं ते बेडमध्ये ठेवून घेतलं आणि बॉक्स पॅक करून घेतला। बॉक्स आता मला वरती ठेवायचा आहे। इथे आता काहीही सामान नाही आहे, तर तिथे बॉक्स ठेवायचा आहे। तर हे दोघी बॉक्स माझे इथे ठेवून झालेले आहेत। त्यानंतर बेडवरचंही बरंचसं सामान आवरून झालेलं आहे आणि बघू शकता इतका सारा कचरा निघालेला आहे। त्यातही काही कामाच्या गोष्टी आहेतच, पण आवरायच्या आहेत अजून। तर सकाळी मी सगळं आवरलेलं, पण संध्याकाळी आम्ही लाईटिंग लावली, त्यामुळे मग सगळा पसारा झाला। रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि मला अजून झाडून फरशी पुसून घ्यायची आहे, तर भरपूर वेळ जाणार आहे माझा अजून तरीसुद्धा। तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर शिवमला मी बेडरूममध्ये टाकलं, कचरा काढून घेतला, हॉल परत एकदा नवीन स्वच्छ क्लीन केला आणि परत सगळं पुसायला घेतलं। आपण कितीही आवरलं आणि कितीही केलं तरी ते पसारा होणारच आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण असं म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे, त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात। तर बघू शकता जेवणाची भांडी वगैरे घासायची आहेत। किचन क्लीन करून झालेला आहे माझा, तर जेवणाची भांडी वगैरे घासून घेते मी। पण आधी मी तुम्हाला पहिल्या गॅलरीची लाईटिंग दाखवली, आता दुसऱ्या गॅलरीत लाईटिंग लावलेली आहे। छान मस्त असा साधा सिंपल आकाशकंदीलसुद्धा लावलेला आहे। तर आमच्या घरी लावलेली लाईटिंग तुम्हाला कशी वाटली
आणि बघू शकता रात्री बराच उशीर झालेला आहे. पूर्ण शहर शांत झालेलं आहे. माझ्यासारख्या बऱ्याचशा जणी असतील की ज्या अजूनही साफसफाईमध्ये लागलेल्या असतील, तर त्या सगळ्या मैत्रिणींना ऑल द बेस्ट. आणि माझ्यासारखं अजून कोण जागरण करून साफसफाई करतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तर राहिलेले भांडे मला घासून घ्यायचे होते. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की रात्री भांडे घासायचे ठेवून झोपू नये, खरकटी भांडी ठेवून झोपू नये. त्यामुळे आता बरेच म्हणजे जसं मी शाळा सोडली घरी राहते तसं मी स्वतःला एक सवय लावून घेतलेली आहे की रोजची रोज भांडी घासली गेली पाहिजेत रात्रीची. आणि किचन साफ करून ठेवायचा म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि किचनही फ्रेश राहतो. आणि बऱ्याचदा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा वगैरे असे दिवस असतात, त्या दिवशी मी आवर्जून गॅसची पूजा करून घेत असते. तर तोही उपक्रम मी रेग्युलर करत असते आणि खरंच खूप छान वाटतं, आपल्याला स्वतःला छान वाटतं. त्यामुळे काही गोष्टी आवर्जून कराव्यात. तर इथे ऑलमोस्ट माझे भांडे घासत आलेले होते. आधीच भांडे घासलेले होते मी काही, पण थोडेसेच होते. त्यामुळे मग त्याच भांड्यांमध्ये ठेवले आणि सकाळी सगळीच भांडी लावली जातील असं विचाराने. तर शिवमच्या बाबांना लवकर ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे माझी कामंही लवकर आवरली आणि त्यानंतर मी क्लिनिंगला परत लागले. घर रात्री आवरून ठेवलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्यालाही फ्रेश वाटतं. त्यामुळे मी आवर्जून रात्री हे सगळं क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करत असते. माझ्यासारखं अजून कोण कोण करतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तेवढ्याला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला सांगत होते की रात्री मी भांडे स्वच्छ करूनच झोपते. बेसिन वगैरे क्लीन करून घेते. म्हणजे माझ्या घरात खूप जास्ती प्रमाणात झुरळं नाहीत. एक अर्ध झुरळं प्रत्येकाच्या घरात असतं, कधी कधी कोणाच्या घरात नसतं. पण माझ्या घरात इतरांच्या तुलनेत माझ्या घरात खूप कमी झुरळं आहेत. कारण रात्री सगळं स्वच्छ करून ठेवणं, वेळच्या वेळी डांबर गोळा टाकणं, त्यानंतर हिटची बाटली मी कायमसोबत ठेवत असते. जिथे मला झुरळ दिसेल तिथे मी हिट मारत असते. कारण मला माहिती एक झुरळ कितीतरी पिल्लांना जन्म देतं आणि ते पिल्लं अजून कितीतरी पिल्लांना जन्म देतं. त्यामुळे आपलं हे क्लीन करून घेणं गरजेचं असतं आणि त्यांवरती लक्ष ठेवणंसुद्धा. त्यानंतर मी फरशी वगैरे पुसून घेतली लगेचच. कारण आत्ता जर फरशी पुसायची ठेवली ना तर उद्या सकाळी परत फरशी पुसायला खूप जास्ती प्रमाणात उशीर होतो. आता बघा, उद्या सकाळी मी उठली म्हणजे काय होणार, उद्या सकाळी मी उठणार, व्यायाम करणार, आंघोळ करणार, देवपूजा करणार आणि स्वयंपाक वगैरे करायला लागणार. तर मग माझं अर्धं काम झालेलं आहे आज. त्यामुळे मग उद्याच्या कामाची टेन्शन नसेल. उद्या आहे धनत्रयोदशी, तर उद्याची भरपूर अशी तयारी करायची आहे मला. तर त्यामुळे आज सगळं रात्री मी आवरून ठेवलेलं आहे. आणि माझ्यासारखं अजून किती मैत्रिणी आहेत ज्या आदल्या दिवशीच सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवतात, त्यांनीसुद्धा मला एकदा कमेंट नक्की करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात किंवा काय बदल हवेत, काय नाही ते मला सजेस्ट करा. तुमच्यासारखीच एक मी सामान्य गृहिणी आहे जी स्वतःचं काहीतरी विश्व तयार करण्याचा प्रयत्न करते. तर मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तर सगळ्या मैत्रिणींनी मला एक सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर मैत्रिणींना बघू शकता इथे ऑलमोस्ट सगळं क्लीन करून झालेलं आहे. आत्ता मी फ्री झालेली आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. 12 वाजून 10 मिनटं होतील. आत्ता झालेलं आहे सगळं. तर मैत्रिणींनो, ऑलमोस्ट सगळं काम आवरलेलं आहे. बाथरूम धुवायचे आहेत मला. 12:15 माझं सगळं काम होईल. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.